राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। या शोकसभेमध्ये दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित चित्रफित दाखवण्यात आली। यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावलेले पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप शिंदे यांनी अजित पवार हे कार्यकर्ते घडवणारी फॅक्टरी असल्याचं सांगत तालुक्यातील अनेक महाविद्यालयांना त्यांनी मंजुरी दिली, शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान दिलं, जे चांगलं करता येईल ते करण्याची भूमिका अजितदादांची होती असं सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आपल्या राजकीय जीवनातील सहकारी असलेल्या अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला। त्यांच्या कार्यकाळातील अनेक प्रसंग सांगताना माजी मंत्री थोरात भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। या सर्वपक्षीय शोकसभेला संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी खासदार सुजय विखे, संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, विद्यमान नगराध्यक्षा मैथिली तांबे, बाबा ओहोळ, नीलम खताळ यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या महान नेतृत्वास नवतेज महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या वतीने अखेरची आदरांजली। नवतेज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।